हॅलो एव्हरीवन, आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 4 अकाउंटिंग रेशो ॲनालिसिस इलिस्ट्रेशन नंबर 3 पेज नंबर 4.33 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. फ्रॉम द फॉलोइंग अकाउंटिंग डेटा रिलेटिंग टू द फायनान्शियल इयर 2024-25 अंडर डिफरंट सिच्युएशन्स ऑफ द ट्रेडिंग कन्सर्न. कॅल्क्युलेट द ग्रॉस प्रॉफिट रेशो अंडर ईच ऑफ द वरीड कंडिशन्स समराइज्ड बिलो. आपल्याला इथं सिच्युएशन्स दिलेले आहेत, वेगवेगळ्या सिच्युएशन दिलेले आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट रेशो फाइंड करायचा आहे. खूप सोपा क्वेश्चन आहे. तर ह्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे ते लक्षात घ्यायचं की आपल्याला कोणती सिच्युएशन दिलेली आहे. तर सिच्युएशन ए, सिच्युएशन बी, सिच्युएशन सी. म्हणजे असं समजा की तुम्ही ही एक ट्रेडिंग कन्सर्न आहे, ही दुसरी ट्रेडिंग कन्सर्न आहे आणि तिसरी ट्रेडिंग कन्सर्न आहे असं समजा. आणि ह्याचं काय करायचं आहे, ग्रॉस प्रॉफिट रेशो फाइंड करायचा आहे. ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100. सगळ्यात पहिलं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट दिला आहे का ते बघायचं आणि सेल्स दिलेले आहेत का ते बघायचं. ग्रॉस प्रॉफिट दिला असेल तर मग तो ॲज इट इज घ्यायचा. पहिल्या सिच्युएशनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा, सेल्स दिलेले नाहीत, ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे. असं सांगितलेलं आहे स्टॉक ऑफ गुड्स ॲज ऑन 31 मार्च 2024. आता इथं डेट इयर बघा 2024 आणि म्हणजे हा ओपनिंग आपल्याला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. पण तुम्हाला असं वाटेल की आपण 1 एप्रिलचा असतो तो ओपनिंग स्टॉक असतो, पण इथं 31 मार्च 2024 दिले आणि खाली 31 मार्च 2025 दिले. 25 म्हणजे हा क्लोजिंग झाला आणि हा 24 म्हणजे ओपनिंग आहे. हा 31 मार्च 2024 हा ओपनिंग स्टॉक आहे, हा क्लोजिंग स्टॉक आहे. कॉस्ट ऑफ सेल्स म्हणजे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपल्याला दिलेला आहे. कॉस्ट ऑफ सेल्स म्हणजेच तुम्ही इथं नोट करून ठेवा, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आहे. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डची अमाऊंट आपल्याला गिवन आहे. ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे आणि आपल्याला इथं सेल्स माहीत नाहीत. सेल्स माहीत नसतील तर आपण ग्रॉस प्रॉफिट रेशो फाइंड करू शकत नाही. तर सगळ्यात पहिलं आपण सेल्स फाइंड करणार आहोत. तर दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपण सेल्स कसे फाइंड करणार आहोत ते पाहूया. सगळ्यात पहिलं आपण इथं सिच्युएशन ए लिहूया. सिच्युएशन ए. आपण इथून सोल्युशन करतोय. एची इन्फॉर्मेशन आपण इथं भरणार आहोत. तर बघा इथं आपला फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. तुम्हाला मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा फॉर्म्युला दिलेला आहे, तोच मी इथं कॅल्क्युलेट करणार आहे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. हा तुम्हाला माहीत आहे, तुमच्या लर्न पण आहे. तर हा फॉर्म्युला एकच आपण ह्या सगळ्या क्वेश्चनमध्ये एकच फॉर्म्युला यूज करणार आहोत. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. आपल्याला इथं कॉस्ट ऑफ सेल्स म्हणजेच कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दिलेला आहे, त्याच्याखाली आपण व्हॅल्यू टाकूया. अमाऊंट आहे 2,44,920. हे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ऑलरेडी दिलेलं आहे. तुम्ही कॉस्ट ऑफ सेल्स म्हणजेच कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आहे तिथं मेन्शन करून ठेवा, पेन्सिलने लिहून ठेवा. कॉस्ट ऑफ गुड्स सेल्स, कॉस्ट ऑफ सेल्स म्हणजेच कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आहे 2,44,920. सेल्स आपल्याला माहीत नाहीत म्हणून मी इथं सेल्स तसंच लिहिणार आहे, सेल्स माहीत नाहीत. पण ग्रॉस प्रॉफिट माहीत आहे. ग्रॉस प्रॉफिट इज गिवन 1,63,280. हा आपल्याला ग्रॉस प्रॉफिट ऑलरेडी दिलेला आहे 1,63,283. आता आपला मॅथचा फॉर्म्युला पण इथे यूज करणार आहोत. आपण काय करतो, इक्वल टूच्या जर ह्या साईडला कोणते, ह्या साईडला किंवा ह्या साईडला मायनस असेल इकडं तर ह्या बाजूला आलं तर ते काय होईल, प्लस होईल. आपण नंबर एका बाजूला घेणार आहोत आणि हे सेल्स शोधणार आहोत. तर इथं काय करणार आहोत, 2,44,920 इक्वल टू साईनच्या ह्या बाजूला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, हा मायनस 1,63,280 इक्वल टू साईनच्या ह्या बाजूला आहे म्हणजे राईट हँड साईडला आहे, त्याला लेफ्ट हँड साईडला घ्यायचं आहे. तर प्लस मायनसचं काय होणार आहे, प्लस होणार आहे. 1,63,280 इज इक्वल टू सेल्स ह्या साईडला आहे, आपण राईट हँड साईडलाच ठेवणार आहोत, त्याची साईड चेंज नाही झाली म्हणून आपण दिलं इज इक्वल टू सेल्स. आता आपल्याला ह्याची टोटल करायची आहे. किती येते बघा, 2,44,920 प्लस 1,63,280
अमाऊंट आली आपली 4,08,200. म्हणजे सेल्स किती मिळाले आपल्याला? 4,08,200 हे मिळाले आपल्याला सेल्स इज इक्वल टू सेल्स मिळाले एवढे. तर आपला ग्रॉस प्रॉफिट रेशो आहे. ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ झालेला असेल. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी हा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला आहे. तर हाच फॉर्म्युला आपल्याला सेकंड सिच्युएशनला पण यूज करायचा आहे. तर ग्रॉस प्रॉफिट आपल्याला गिवन आहे. ग्रॉस प्रॉफिटची व्हॅल्यू आहे इथं गिवन आहे बघा. काय दिलेलं आहे? 1,63,280. तर नेट सेल्स आपण फाइंड केले किती आहेत? 4,08,200 इंटू 100. आपण हे कॅल्सीवर फाइंड करूया. किती येतं आहे बघू. 1,63,280 डिवाइड बाय 4,08,200. आन्सर आले इंटू 100. 40%. नेहमी जेव्हा पण तुम्ही इंटू करणार आहात तेव्हा तुम्ही पर्सेंटचं साईन आन्सरला द्यायचं आहे. तर 40% आहे तुमचा ग्रॉस प्रॉफिट रेशो. म्हणजे सेलच्या 40% ग्रॉस प्रॉफिट आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे सिच्युएशन सेकंड सिच्युएशनमध्ये काय दिलं. फक्त आपल्याला एकच रेशो फाइंड करायचा होता, केला. त्याने फक्त आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशो फाइंड करायला सांगितलेला आहे. त्याच्यानंतर आहे सिच्युएशन बी. सिच्युएशन बी मी ना ह्याला डबल अंडरलाईन करते किंवा रेड पेनने हायलाईट करते. म्हणजे तुमच्या लक्षात येईल सिच्युएशन ए होती, ही सिच्युएशन बी आहे. म्हणजे आपण समजू की बी कन्सर्न आहे किंवा संस्था आहे. तर बीमध्ये काय काय दिलं आहे बघा. क्रेडिट टर्नओव्हर म्हणजे सेल्स. क्रेडिट सेल्स दिलेले आहेत. आपण पहिलं रीड करून घेऊया. प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचा एक्सपेन्सेस आहेत. प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत किंवा आपण त्याला कॅरेज किंवा वेजेस असं पण समजू शकतो. प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचे एक्सपेन्सेस आहेत. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ऑलरेडी बघा तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दिलेलं आहे. अनप्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचे एक्सपेन्सेस आहेत. प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस ट्रेडिंगला असतात आणि अनप्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला असतात. त्याच्यानंतर दिले सेलिंग फॉर कॅश म्हणजे कॅश सेल्स दिलेले आहेत एवढे. आणि रिटर्न फ्रॉम क्रेडिट कस्टमर बघा इथं तुम्हाला 2 प्रकारचे सेल्स दिलेत. क्रेडिट सेल्स आणि कॅश सेल्स. म्हणजे कॅश सेल्स म्हणजे रोखीने विक्री आणि क्रेडिट सेल्स म्हणजे उधारीने विक्री. तर ह्या दोघांचं आपल्याला प्लस करावं लागेल म्हणजे टोटल सेल्स कळतील. आणि त्या टोटल सेल्समधून रिटर्न फ्रॉम क्रेडिट कस्टमरनी म्हणजे सेल्स रिटर्न आहेत हे सेल्स रिटर्न तुम्हाला मायनस करावं लागेल. म्हणजे तुम्हाला काय मिळेल? सेल्स मिळतील. तर आपण सगळ्यात पहिलं इथं नेट सेल्स फाइंड करूया. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ऑलरेडी दिलेला आहे. हाच फॉर्म्युला आपल्याला यूज करून परत ग्रॉस प्रॉफिट शोधावा लागणार आहे. ह्या क्वेश्चनमध्ये ग्रॉस प्रॉफिट इज अ नॉट गिवन. बट सेल्स पण दिलेत पण ते पण तुम्हाला नीट शोधायचे आहेत. क्रेडिट सेल्स आणि कॅश सेल्स दिलेले आहेत आणि रिटर्न्स पण आहेत. तर सगळ्यात पहिलं आपण सेल्स फाइंड करूया. आपण इथं म्हणून नेट सेल्स किंवा टोटल सेल्स घेऊया. पहिलं टोटल सेल्स कसे असतात तर क्रेडिट सेल्स आणि कॅश सेल्स. क्रेडिट सेल्स त्यांनी दिले तेच घेऊया आपण. पहिलं क्रेडिट सेल्स प्लस कॅश सेल्स. क्रेडिट सेल्स आहेत त्याला टर्नओव्हर म्हणलं आहे. टर्नओव्हर म्हणजे तुम्ही तिथं लिहून ठेवा ते काय आहे. क्रेडिट सेल्स आहेत. क्रेडिट सेल्स आहेत 5,96,872 प्लस आपल्याला दिलेलं आहे बघा इथं कॅश सेल्स दिलेले आहेत. रोखीने विक्री किती केली? 49,149. म्हणजे तुम्हाला टोटल सेल्स मिळतील. त्याच्यातून आपल्याला नेट सेल्स परत फाइंड करायचे आहेत. आपण इथं अमाऊंट फाइंड करू. 5,96,872 प्लस 49,149 अमाऊंट आली आपली. टोटल सेल्स आले 6,46,021. आता आपल्याला नेट सेल्स काढायचे आहेत. खाली लिहूया आपण नेट सेल्स.
नेट सेल्स म्हणजे काय, तर टोटल सेल्स मायनस रिटर्न. रिटर्न म्हणजे तुम्ही माल एवढा विकला, पण त्याच्यातून काय केलं, तुमच्या कस्टमरने तुम्हाला माल परत केला. तो डिफेक्टिव्ह असेल किंवा ऑर्डरप्रमाणे नसेल म्हणून त्यांनी आपल्याला परत केला. म्हणजे आपली ही एवढी विक्री नाही आहे, टोटल आपण एवढा माल विकलेला आहे, त्यातला काही माल आपल्याकडे परत आला म्हणून आपण ते लेस करणार आहोत. मग नेट सेल्स मिळतील आपल्याला टोटल सेल्स मायनस रिटर्न फ्रॉम कस्टमर, किंवा त्याला तुम्ही सेल्स रिटर्न पण म्हणू शकता. सेल्स फ्रॉम, कुठे गेलं इथं, रिटर्न फ्रॉम क्रेडिट कस्टमर, रिटर्न फ्रॉम कस्टमर लिहिलं तरी चालेल, कस्टमर. तर आता टोटल सेल्स आलेले आहेत 6,46,021 मायनस रिटर्न्स दिलेले आहेत 8,075. म्हणजे तुम्हाला नेट सेल्स मिळतील. नेट सेल्स आपण ह्याच्यातून मायनस करू 8,075 मायनस 8,075. नेट सेल्स मिळाले तुम्हाला 6,37,946. आपण फक्त चेक करू आपले बरोबर आहेत का. बरोबर आहे. तर आता आपला ग्रॉस प्रॉफिट रेशो लगेच काढता नाही येणार, कारण आपल्याला ग्रॉस प्रॉफिट दिलेला नाही. मग आपण इथं ग्रॉस प्रॉफिट ह्याच फॉर्म्युल्याने काढायचं आहे. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. आपल्याला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड हे सेकंड सिच्युएशनमध्ये दिलेलं आहे बघा. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आहेत 3,18,000. आपण इथं व्हॅल्यू टाकू, कॉस्ट ऑफ गुड्स खाली कॉस्ट ऑफ गुड्सची व्हॅल्यू टाकू 3,18,973 इज इक्वल टूचं साईन होतं इथं. मग आपण इथं म्हणलं इक्वल टू सेल्स आलेले आहेत बघा. नेट सेल्स 6,37,946 मायनस ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट इज अ नॉट गिवन म्हणून आपण इथं लिहिलं मायनस ग्रॉस प्रॉफिट. आता आपल्याला फॉर्म्युला, मॅथचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. इक्वल टू साईनच्या इकडं हे आहे सेल्स. सेल्स इथं साईन असतं बघा पहिलं, तर हे प्लस आहे. ग्रॉस प्रॉफिट मायनस आहे, पण हा काय आहे, प्लस आहे. म्हणजे तो इकडं आला की काय होणार आहे, इकडं आल्यानंतर तो मायनस होणार आहे. 3,18,973 हा प्लस आहे, इकडं आला की मायनस होईल. मायनस 6,37,946 इज इक्वल टू, आता इथं मायनस ग्रॉस प्रॉफिट आहे मग तसंच लिहा मायनस ग्रॉस प्रॉफिट. आता इथं आपण मायनस करू बघा. आता थोडंसं तुम्हाला इथं समजेल कसं होतंय ते. 3,18,973 मायनस 6,37,946 अमाऊंट आली बघा तुमची मायनसमध्ये, कारण छोट्या नंबरमधून आपण मोठा नंबर मायनस केला. ॲन्सर आलं मायनस 3,18,973 इज इक्वल टू मायनस ग्रॉस प्रॉफिट. आता मायनस दोन्ही साईडला मायनस आलेलं आहे. जिथं पण मायनस आहे इथं पण मायनस आहे, तर हे निघून जाईल. म्हणजे काय होईल तर 3,18,973 इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट किती आला तुमचा, तर 3,18,973 ही झाली ग्रॉस प्रॉफिटची व्हॅल्यू. आता तुम्ही फॉर्म्युला टाकू शकता. मी फक्त चेक करते ग्रॉस प्रॉफिट आपला बरोबर आहे का, तर आहे. तर फॉर्म्युला आहे आपला ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट रेशिओ इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100. आता ग्रॉस प्रॉफिट आपल्याला इथं मिळालेला आहे. सेल्स आपल्याला गिवन आहेत, किंवा तुम्ही इथं पण बघू शकता सेल्स आपण फाइंड केलेत. तर नेट सेल्स आपले किती आहेत बघा, हे आहेत, हे आपले नेट सेल्स आहेत. तुम्ही ह्याला मी फक्त रेड लाईनने साईन करून ठेवते. हे नेट सेल्स आहेत आणि हा जो अमाऊंट आहे ती ग्रॉस प्रॉफिट आहे. हे नेट सेल्स आहेत. तुम्हाला समजावं म्हणून मी रेड पेनने हायलाईट केलं. तर आपल्याला इथं फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकायची आहे. ग्रॉस प्रॉफिट किती आहे, 3,18,973 डिवाइड बाय नेट सेल्स आपल्याला दिलेले आहेत, शोधलेले आहेत आपण
6,37,946 इंटू 100. आता आपला रेशो निघेल. आपण कॅल्सीवर काढूया. कॅल्सीवर काढून बघूया. 3,18,973 डिवाइड बाय 6,37,946 इंटू 100. 50%. 50%. हे झालं तुमच्या सेकंड सिच्युएशनचं ॲन्सर, बीचं ॲन्सर. तर ॲन्सर फक्त चेक करते बरोबर आहे का, तर ॲन्सर इज करेक्ट. आता आपल्याला सिच्युएशन 3 बघायची आहे. सिच्युएशन 3 बघताना क्वेश्चन नीट बघायचं आहे. काय दिलेलं आहे तर खूप सोपं आहे. थर्डमध्ये पण आपण इथे एक ट्रेडिंग अकाउंट ओपन करू, कारण थोडी इन्फॉर्मेशन वेगळी दिली. असं सांगितलं आहे कॉस्ट ऑफ गुड्स स्टॉक ऑफ गुड्स ॲज ऑन 31 मार्च 2025. आणि इथं दिलेलं आहे पॉवर अँड लाईट. त्याच्यानंतर दिलं आहे स्टॉक ऑफ गुड्स ॲज ऑन 31 मार्च 2024. तर 24 हा ओपनिंग बॅलन्स आहे, म्हणजे ह्याला आपण ओपनिंग स्टॉक म्हणू शकतो. आणि हा जो 25चा आहे हा क्लोजिंग स्टॉक आहे. पॉवर अँड लाईट हे तुमच्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचा आयटम आहे. आणि सेल्स क्रेडिट अँड कॅश सेल्स हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटचा आयटम आहे. नेट परचेजेस हे तुमच्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचा आयटम आहे. रिटर्न ऑन ट्रेड डेटर्स हे रिटर्न्स आहेत. रिटर्न ऑन सेल्स आहेत किंवा सेल्स रिटर्न आहेत, हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटचा आयटम आहे. आपण एक ट्रेडिंग अकाउंट इथं ओपन करूया, म्हणजे तुम्हाला सोप्या लँग्वेजमध्ये मी तुम्हाला हा क्वेश्चन समजवणार आहे. तर आपण इथं एक ट्रेडिंग अकाउंट ओपन करू. छोटासा ट्रेडिंग अकाउंट ओपन करूया, म्हणजे कारण आपल्याला इथं नेट सेल्स आणि ग्रॉस प्रॉफिट शोधायचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट रेशो काढता येणार नाही म्हणून. तर आपण इथं एक छोटासा ट्रेडिंग अकाउंट ओपन केलेला आहे. टी टाईपमध्येच मी केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला सोप्या लँग्वेजमध्ये समजेल. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझे व्हिडिओ पोचवा. आणि सबस्क्राईब मला थोडे कमी पडत आहे, तर तुम्ही मला सबस्क्रायबर मिळवण्यासाठी हेल्प करा. तर आपण ट्रेडिंग अकाउंट पाहणार आहोत. इथं लिहिते मी ट्रेडिंग अकाउंट. फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2025. तर आपण लिहिणार आहोत पर्टिक्युलर्स रुपीज. ह्या साईडला आपण क्रेडिट म्हणणार आहोत, ह्या साईडला आपण डेबिट म्हणणार आहोत. पर्टिक्युलर्स अँड रुपीज. आता ह्या साईडला येतं ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक. आता आपण इथं 2 कॉलम करूया, कारण रिटर्न्स पण दिलेले आहेत म्हणून. तर 2 कॉलम करते मी. ओपनिंग स्टॉक बघा कधीचा आहे तर 24चा आहे तो ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू आहे 19,540. 19,540. त्याच्यानंतर दिलं आहे पॉवर अँड लाईट 2. पॉवर अँड लाईट 21,360. 21,360. त्याच्यानंतर दिलं आहे क्लोजिंग स्टॉक आहे हा. नंतर सेल्स आहेत, परचेजेस आहेत. तर क्लोजिंग स्टॉक ह्या साईडला येतो. आपण इथं खाली लिहितो नेहमी क्लोजिंग स्टॉक म्हणूया आपण त्याला. क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू दिलेली आहे तिने 1 2 3 19 क्लोजिंग स्टॉक आहे 21,590. 21,590.
हा आहे क्लोजिंग स्टॉक पहिला. दुसरं हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला गेलं. हा ओपनिंग स्टॉक आहे. त्याच्यानंतर सेल्स दिलेले आहेत. आपण सेल्स इथं लिहितो बाय सेल्स. कॅश आणि क्रेडिट दोन्ही आहेत, तर आपण इथं म्हणू कॅश अँड क्रेडिट. कॅश अँड क्रेडिट दोन्ही सेल्स आपल्याला त्यांनी दिलेले आहेत, उधारीचे आणि रोखीचे. किती सेल्सची व्हॅल्यू आहे बघा, 4,99,500. आपण आतमध्ये लिहिणार आहोत कारण त्याला रिटर्न्स आहेत म्हणून. 99,570 आणि लेस करणार आहोत रिटर्न्स. रिटर्न्स फ्रॉम डेटर्स. डेटर्स म्हणजे कस्टमर आहे. तुम्ही रिटर्न फ्रॉम डेटर्स पण लिहू शकता. अमाऊंट आहे 21,370. 21,370. आता आपण ह्याला लेस करून घेणार आहोत. तर 4,99,570 मायनस 21,370. थांबा एक मिनिट, काहीतरी चुकलं. 4,99,570 मायनस 21,370. ॲन्सर आलं तुमचं. नेट सेल्स आहेत 4,78,200. आता आपल्याला क्लोजिंग अजून काय राहिलं बघूया. परचेजेस राहिलेले आहेत. परचेजेस आहेत 1,71,000. ह्या साईडला आपण लिहितो टू परचेजेस. परचेजेसची व्हॅल्यू आहे 1,71,000. 1,71,970. 970. आता आपल्याला काय करायचं आहे, तर क्रेडिट साईडची टोटल जास्त येणार आहे कारण आपल्याला ग्रॉस प्रॉफिट शोधायचं आहे. हे झाले सेल्स. त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत क्लोजिंग स्टॉक आहे 21,590. टोटल आलेली आहे तुमची 4,99,790. हीच टोटल आपण ह्या साईडला लिहिणार आहोत 4,99,790. 790. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या साईडची टोटल करायची आहे. बघू किती येते डेबिटची टोटल. 19,540 प्लस 21,360 प्लस 1,71,970 टोटल आली. आपण बघूया इथं वर्किंग नोट करूया थोडीशी. डेबिटची टोटल बघा इथं आहे. डेबिट साईडची टोटल आहे 2,12,870 आणि क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे 4,99,790. या दोघांचं आपल्याला मायनस केलं की ग्रॉस प्रॉफिट मिळत. मायनस 4,99,790. अमाऊंट आली 2,86,920. हा झाला तुमचा ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट आपण फक्त चेक करू बरोबर आहे का ग्रॉस प्रॉफिट. $2,86,920. आन्सर इज करेक्ट. तर आपण काय करू, इथं आता ग्रॉस प्रॉफिट आपल्याला आपण शोधला तो इथं लिहिणार आहोत आपण टू ग्रॉस प्रॉफिट. कसा शोधला, डिफरन्सनी. हा अकाउंट आपण क्लोज केला. बॅलन्सिंग फिगर. बॅलन्सिंग फिगरने आपण ग्रॉस प्रॉफिट शोधला. किती आला ग्रॉस प्रॉफिट, 2,86,920. हा आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करून ग्रॉस प्रॉफिट फाइंड केला. आता आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशिओ फाइंड करायचा आहे. मग इथं लिहिणार आहोत आपण ग्रॉस प्रॉफिट रेशिओ इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स into 100.
ग्रॉस प्रॉफिट आहे 2,86,920 डिवाइड बाय नेट सेल्स, म्हणजे बाहेरचे सेल्स घ्यायचे आहेत तुम्हाला. तर नेहमी लक्षात ठेवा आउटर कॉलममधले सेल्स हे नेट सेल्स असतात. 4,78,200 इंटू 100. आता आपण हे कॅल्सीवर करून बघूया. 2,86,920 डिवाइड बाय 4,78,200 इंटू 100. 60% ग्रॉस प्रॉफिट आहे 60%. तर मुलांची रिक्वायरमेंट होती की मॅम तुम्ही 3rd and 4th क्वेश्चन सॉल्व करून द्या. मी आज 3rd क्वेश्चन केलेला आहे. उद्या 4th क्वेश्चन तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करेन. पण तुम्ही माझ्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवायचा आहे. मुलांना सबस्क्राईब करायला सांगायचं आहे. आणि तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.